नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। इंडियन नेव्हीमध्ये भरती आलेली आहे 2025 करता। मात्र ही भरती अगोदरच आउट झालेली आहे, परंतु अजूनही काही दिवस या भरतीकरता अर्ज करण्याकरता आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ही व्हिडिओ आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला मग बघूया भरतीमध्ये डिटेल्स। परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मग बघू। बघा, पद आहे ते SSC एक्झिक्युटिव्ह IT या अंतर्गत हे पद आलेलं आहे। पदांची संख्या एकूण 15 आहे। 15 पदांकरता शैक्षणिक पात्रता म्हणाल तर MSc BE BTech या प्रकारचं शैक्षणिक पात्रता तुमची असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा म्हणाल तर 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 या दरम्यानच तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही वरील पदांकरता अर्ज करू शकता। वेतन म्हणाल तर 56,100 रुपये एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल। आता बघूया इतर डिटेल्स। तर बघा, ही ती भरती द इंडियन नेव्ही या अंतर्गत तुम्हाला ही भरती आलेली आहे। कमिशन इन एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अंतर्गत हे पद आलेलं आहे। 2 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही 17 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करायला वेळ आहे, म्हणून आपण हा अर्ज घेतला आहे। इथे बघू शकता SSC एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत ही भरतीचं पद आहे। 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 या दरम्यान तुमचा जन्म असला पाहिजे। शैक्षणिक पात्रता म्हणाल तर तुमचं बघा या ठिकाणी 60% गुणांसह 10वी 12वी असणं गरजेचं आहे। सोबतच BE BTech MSc MTech कम्प्युटर सायन्समध्ये सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी यामध्ये कुठं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। जर ते नसेल तर MCA विथ BCA BSc कम्प्युटर सायन्स असणं गरजेचं। वॅकन्सीज जागा 15 जागा आहे। या ठिकाणी तुम्हाला महिला आणि पुरुष दोन्ही मिळून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे। सोबत NCC वगैरे सर्टिफिकेट्स असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावे लागतील। आता अर्ज कसा करायचा आहे तर निश्चितच अर्ज तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला दिलेली आहे। सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा, सिलेक्शन जे होणार आहे तुमचं जे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहेत त्याच्या बेसवर तुमचं इथं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स ह्यात दिलेले आहेत। त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि मग तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्या सगळ्यांचं नंतर ट्रेनिंग असेल, ट्रेनिंग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टायपेंड वगैरे असेल आणि नंतर तुमचं प्रोबेशन पिरियड असेल। प्रोबेशन 2 वर्षाचं असेल या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी तुमची जे पे म्हणजे सॅलरी असेल ते 56,100 या पद्धतीची असेल। अर्ज कसा करायचा आहे जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे अर्ज तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी हा करावा लागेल। अर्जाची अंतिम तारीख 17/8/2025 असेल, तेव्हा डिग्री मार्क्सवरून असेल। वेबसाईट ज्या ठिकाणाहून तुम्हाला ॲप्लिकेशन करायची आहे तर www.joinindiannavy.gov.in या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज करावा लागेल। तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता इंडियन नेव्ही करता। अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल। टेक्निकल फील्ड करता जॉब्स आहेत, परंतु तरी जर कोणाला टेक्निकल जॉब्समध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांनी या ठिकाणी अर्ज करायला काहीही हरकत नाही। तेव्हा पुन्हा व्हिडिओ नवीन भरतीसोबत लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।